राजकीय पाठबळ, त्यांचाच चाललेला संघर्ष, काळ्या पैशाची उधळपट्टी आणि शिक्षा मात्र आपल्या पवित्र सणांना. का? नमस्कार, मी पल्लवी दिवेकर. लोकाभिमुख, आता थोडंसं स्पष्टच बोलायचं आहे. त्या या भागात आपल्याच सणांचा होत असणारा विपर्यास यावर आपले मत मांडणार आहे. शृंगारिक व रंगेल अर्थाची गाणी आपण सगळ्यांनीच ऐकली आहेत. घरी नाही हो, पण सार्वजनिक मंडळांमध्ये तर नक्कीच. प्रथम तुला वंदितो चा मान असणाऱ्या बाप्पांच्या आगमनापासून ते आजकाल एकमेकांना टशन देण्यासाठी म्हणून फलप्रचितीला येत असणारा सण म्हणजेच मकर संक्रांत, इथपर्यंत आपण आपल्याच सणांचे हे चाललेले विद्रुपीकरण कसे काय होऊ देतोय? ह्या तथाकथित मंडळांना जर आपल्या सणांचं महत्त्व सांगायला सांगितलं तर त्यांच्यापैकी किती जणांना हे सांगता येईल? आपले सण हे युवा पिढीचे करमणुकीचे अड्डे झालेले आहेत. पडदा लावून एकत्र बसणे, मग आत बसून पत्ते खेळणे, जोरजोरात घाणेरडी गाणी लावणे, येणाऱ्या जाणाऱ्या मुलींवर कमेंट्स पास करणे, हे तर अगदी सर्रास चाललेलं. पाश्चात्य अनुकरणात धन्यता मानणारी आपली पिढी ही आपल्या संस्कृतीच्या मुळावर उठली आहे आणि एक भान असलेले नागरिक म्हणून आता आपल्यालाच काही पावले उचलणे गरजेचे झाले आहे. यावर आपण काहीच प्रतिक्रिया नाही देणार आहोत का? की आपण एवढे सहिष्णू झालोय की आपल्याला आपण ह्यासाठी डोळे झाक करतोय कारण आपलंही पोरग त्यात आहे, मग उगीच कशाला कोणाला काही बोलायचं? असं तर नाही होत आहे ना. लोकमान्य टिळकांनी किती उदात्त हेतूने गणेशोत्सव हा सार्वजनिक केला. आता तसा उदात्त हेतू तर जाऊच द्या, पण ती आता सगळ्यांनी एकत्रित येऊन काही ना काही पावले उचलण्याचा प्रयत्न करणं गरजेचं झालं आहे. दहीहंडीला दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदांची सुरक्षा तितकीशी महत्वाची नाही हो, जेवढी सबसे कातील गौतमी पाटील ही अश्लील हावभाव करीत नाचणारी हवी. कारण जमाव जमवायचा. गणेशोत्सवात तर आजकाल नवीनच सुरू झालंय. सगळ्यात मोठी गणेश मूर्ती कोणत्या मंडळाची आणि मग त्याच्यासमोर ती घाण गाणी वाजवायची आणि नाहीतर मग समजणार कसं की इतर जनतेला की इथे गणपती बसवलाय, नाही का? देवीच्या दिवसांची पण सारखीच गत. देणगी देण्याआधी त्या मंडळाला हे नक्कीच विचारावं की कोणता सामाजिक उपक्रम तुम्ही ह्यातून घेणार आहात किंवा काय स्पर्धांचे आयोजन या मंडळाद्वारे होणार आहे, हे सगळं विचारपूस करूनच किंवा किती मोठ्या प्रमाणात तुम्ही तो डीजे लावणार आहात हे सगळं विचारलं जाणं तितकंच आजकाल गरजेचं आहे. सगळ्या गोष्टी चुरस करण्याची आपल्याला एवढी सवय लागते आहे ना. बाजूच्या गल्लीवाल्याने एवढा मोठा डीजेचा आवाज ठेवलाय, मग आम्ही काय बांगड्या भरल्यात, नाही का? हे असं जे आजकाल होत आहे ना, ते थोडं कुठेतरी त्याला आळा बसलाच पाहिजे. नमस्कार, मी स्वाती धाबेकर. आपला आजचा मुद्दा आहे आपल्या सणांचा होणारा विपर्यास. आदिकालापासून आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सणांना फार महत्त्व आहे. अगदी राजापासून तर रंकापर्यंत सगळे सण आनंदात साजरा करत असत. त्यानिमित्ताने आपल्या समाजामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये एकोपाची भावना निर्माण होत होती. आजही कितीतरी सण येतात, दसरा, दिवाळी, रक्षाबंधन, पण आधीसारखा गोडवा त्यात राहिला नाही. आपल्या सणांची जागा आता बर्थडेज, ॲनिव्हर्सरीज आणि कितीतरी पाश्चिमात्य डेजने घेतली आहे. मला आजही आठवतं, मी लहान असताना माझी आई देवघरामध्ये तुपाचा दिवा लावायची. तो अगरबत्तीचा दरवळणारा सुवास, ती पुरणाची पोळी, कुठे गेलं हे सगळं? आता याची जागा केकने, पेस्ट्रीजने आणि कोको कोलाने घेतली आहे. मला तरी वाटतं हे आपण कुठेतरी थांबवायला हवं आणि येणाऱ्या पुढच्या पिढीला आपल्या हिंदू संस्कृतीचं, आपल्या सणांचं महत्त्व पटवून देण्याची जबाबदारी आपली. मला आश्चर्य वाटतंय त्या आई वडिलांचं, जे मुलांसमोर इतकं नतमस्तक होऊन त्यांचं सगळं ऐकतात. मला म्हणायचंय, तुमच्या मुलांना तुमची जरब ही बसलीच पाहिजे किंवा असलीच पाहिजे आणि हे त्यांच्या कोणत्याही वयात असली पाहिजे. ते कितीही मोठे झाले तरीही तुमची थोडा थोडा धाक असा हा हवाच. मकर संक्रांतीला तर प्रत्येक बिल्डिंगच्या गच्चीवर एवढ्या जोरजोरात डीजे वाजवून आजकाल पतंगबाजी केली जाते.
त्यातल्या एखाद्यालाही हे वाटू नये की हा आवाज आपण आपल्यापुरताच ठेवावा. एरवी हेडफोन्स घालून बसणारी ही मुलं त्या दिवशी मात्र माईकवर सरेआम आपल्या प्रेमाचं दवंडी पिटताना खरंच दिसतात. आणि त्याच बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या त्यांच्या परिवाराला हे सगळं ऐकू येत नसेल का? की त्यांना हे सगळं मान्य आहे की जाऊ दे, पोरगं करताय तर करू द्या. कुठेतरी हाला आळा घालणं हे आता थोडंसं सगळ्यांनी पाहावं. दिवाळीच्या रात्री तुम्ही ऐकलाच असेल ना, जोरात कधीतरी कोणी 3 वाजता 4 वाजता एखादा बॉम्ब फोडतो, सुतळी बॉम्ब वगैरे असलं. ह्या विकृतीला काय म्हणणार? ह्या सगळ्यात आपण आपले माणूसपण, सहानुभूती हे सगळं विसरत चाललेलो आहोत. सिरियसली अभ्यास करणारी मुलं, हार्ट पेशंट्स किंवा वयोवृद्ध माणसं किंवा ज्यांना ह्या सगळ्याचा भाग व्हायचाच नाहीये या धांगडधिंग्याचा, अशा लोकांचं काय? अडवलेले आणि उखडलेले रस्ते किंवा सणांनंतर होणारा कचऱ्याचा ढीग किंवा अमूल्य वेळेचा होणारा अपव्यय आणि यातच मजा आहे ह्याची मिथ्या धन्यता मानणारी युवा पिढी पुढे कोणत्या प्रकारचं राष्ट्र घडवणार आहे? नक्कीच यावर थोडासा विचार करा. आणि लोकाभिमुख आता थोडंसं स्पष्टच बोलायचं आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. तोपर्यंत मी पल्लवी दिवेकर तुमची रजा घेते. आपण भेटूया पुढच्या भागात अशाच एखाद्या सामाजिक विषयावर बोलायला. तोपर्यंत धन्यवाद.